भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवारींचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. श्री स्वामी समर्थांचा 31 मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्यानिमित्तानं स्वामींचा प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पुनरावतार म्हणून ओळखले जातात. गणागापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. 1459 मध्ये माघ 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दई वनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मृग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातातून खुराड निसटली आणि वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उघडली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता. मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिला आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवट मंगळवेढ्यातून अक्कलकोट मध्ये दाखल झाले असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा संबंध थेट श्वासाशी आहे आणि या मंत्राद्वारे चित्त शुद्धीकरण आणि आत्मज्ञान सहज प्राप्त होते असा अनुभव आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते. नंतर स्वामी पंढरपूर मोहळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने वेगवेगळ्या पद्धतीने दुःख मुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद भिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली. पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपविल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले जाते. श्री स्वामी जयघोष. श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.